राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके यांनी कोणताही गाजावाजा न करता कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी 23 एप्रिलला साधेपणाने अर्ज भरला। यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ असे मोजकेच प्रमुख पदाधिकारी उमेदवारी अर्ज भरताना जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते। निलेश लंके यांनी अर्ज भरत असताना कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गर्दी केली। हनुमान जयंतीचे निमित्त साधत कार्यकर्त्यांनी त्यांना पितळी आणि चांदीची गदा भेट दिली। या गदा हातात घेत मैं किसी के साथ भी खेलूंगा असे आव्हान निलेश लंके यांनी विरोधकांना दिले। तसेच ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे असेही त्यांनी यावेळी पुढे बोलताना नमूद केले। दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरलेला आहे। महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील नेते मंडळी या अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते आणि खऱ्या अर्थाने अंध अपंग बांधव सुद्धा उपस्थितीमध्ये हा या ठिकाणी अर्ज भरलेला आहे आणि आजचा आवाज नका करू रे शुभ अर्ज भरलेला आहे। हनुमानरायांना प्रार्थना केली का असं काय बळ मला येऊ दे। या मतदारसंघातील गेले कित्येक वर्षापासून प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी तुझ्या ताकदीची आवश्यकता आहे, तुमच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे। या मतदारसंघातील दीनदुबळ्या गरिबांचे अश्रू पुसण्यासाठी आपल्याला या मतदारसंघातील लोकांची सेवा करण्यासाठी आज या निवडणुकीला मी आणि सामोरं जात आहे। आपल्याला गदा भेटले, 2 गदा भेटल्या। हनुमान जयंती आहे, निवडणुकीला सामोरं जात आहे सर। 2 गदा भेटले का? अरे मी हनुमान भक्त आहे, हनुमान भक्तालाच गदा मिळणार नाही का? कोणाला गदा मिळणार का? सर्वसामान्य जनतेची गदा आहे, सर्वसामान्य जनतेची गदा आहे। आणि गदा कोणाला दिली जाते माहिती का? हनुमानरायांची गदा आणि ती कोणाला एका पैलवानाला दिली जाते। मी पण पैलवान आहे ना। या निवडणुकीच्या मैदानात तुम्ही आता पैलवान म्हणून उतरले? पैलवानच आहे मी, कुठेतरी काल बी साथ केलं। काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, त्यांनी टीका केली भर सभेतून। नागरिकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी निश्चय करावा आणि महाविकास आघाडीच्या रावणरूपी लंकेचं दहन काय करावं। असतं साहेब, कुठलाही नेता आला तर त्या व्यासपीठावर त्याच्या पक्षाची बाजू मांडत असतं, विरोधकांच्या थोडेफार टीका करायची म्हणजे टाळ्या वाजवतात लोकांची ही भावना असते म्हणून ते बोलत असतात। त्यामुळे त्या गोष्टीला उत्तर द्यावं असं काय नसतं। ते कुठल्या आता कशी पुढची 10 दिवस महत्वाचे आहे, कसे सगळं रणनीती असणार आहे, काय असणार, नेते कोण येणार आहे, काय सभा होणार आहे? आता रणनीती आहे ना, सगळ्यात महत्वाचं आहे ना, आपलं चिन्ह घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे, प्रत्येकाच्या मनात चिन्ह गेलं पाहिजे। हे आमच्या पुढे सगळ्यात महत्वाचं आव्हान असणार आहे। दुसरी काय रणनीती, दुसरी काय असणार आहे? आपल्या लोकात जायचं, लोकांना चिन्ह सांगायचं समजून, कारण ही निवडणूक जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे, त्यामुळे एवढं काय रणनीती करण्याची काय आवश्यकता नाही। साहेब तुम्ही इथं उभे आहेत, किती उष्णता महाभयंकर सांगा ना। मगाशी आपले बाईटवाले काही आपले सहकारी मला म्हणत होते बाईट द्या, म्हणलं थोडं पुढं चला, ते नको लय ऊन आहे, एवढे उष्णता आहे। एवढ्या उष्णतेनं आपण लोकांना बोलवायचं। आज हनुमान जयंतीचे प्रत्येक गावात कार्यक्रम आहे, धार्मिक कार्यक्रम आहे आणि लोकांना आपण विटीस धरायचं, हे करण्यापेक्षा आपला तर अर्ज शांततेने भरला पाहिजे ना। आपण समाजाला अडचण होईल असं नाही करायचं काही। याचा अर्ज भरायला काय आपण लोक गोळा करायचे म्हणलो काय, मला काय लोक भाडे द्यावं लागायचं काय लोक इकत आणावं लागायचं काय? आपल्या लोकांना आव्हान केलं तर असतं तरी लोक आले असते। तरी बघा ना, हे कोणाला नुसतं व्हॉट्सअपला टाकलं आपण उद्या अर्ज भरतो। तुम्हाला थांबवण्यासाठी कुठेतरी महायुतीच्या उमेदवारांनी उद्योजकाचा वापर केला, त्यांच्याकडे उद्योजक पाठवले होते, कसं बघता? अहो साहेब, ही निवडणूक पहिल्या दिवसापासून धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती ही निवडणूक आपल्याला पाहिली। हा बळाचा वापर करणारच आहे ना, आर्थिक ताकदीचा वापर, सत्तेचा गैरवापर या ठिकाणी केला जाणारच आहे सगळ्यांचं। हे बाकीत मी आधीच सांगितलं होतं। तुम्ही पहा, निवडणूक सुरू झाल्यानंतर माझ्यावर काय टीका केली, निलेश लंके गुंड आहे, निलेश लंके गुंडगिरी त्याची मोडून काढू, आता मी गुंड आहे का? नंतर काय आरोप केला, निलेश लंकेला कुठं इंग्रजी वाचता येते का नाही, असे धनशक्तीचा प्रत्येक ठिकाणी वापर केला जातो। आता कुठला आश्रय राहिले, उद्या एखादं चारित्र्याचं पण आश्रय बाहेर काढणार ते,
त्यांना कुठलं गोष्ट नाही. अरे राजकारणाच्या पद्धतीने खेळा ना. कुठं तुम्ही गुंडगिरी बोला, कुठे इंग्रजी बोला, कुठं चारित्र्यावर बोला, ही पद्धत आहे का लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जायची? ऐका ना, काल मुख्यमंत्री म्हणत होते नो लंके ओनली विखे. मुख्यमंत्र्यांचं मी काय ऐकलं नाही आणि काय तसं वाटत असत मी मुख्यमंत्र्यांशी बोलू शकतो ना. त्यांचे माझे एकदम चांगले संबंध आहेत ना. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या माझ्यात तुम्ही काय वितुष्ट निर्माण करायचं काय कुणी कारण काय आणायचं काय कारण नाही. कारण मी मुख्यमंत्री काय आहे मी जवळून ओळखतो ना आणि त्यांचे माझे एकदम चांगले संबंध आहेत. समोर कुठे तुमच्याकडे बघू. हो, सर्वसामान्य जनता म्हणते नो विखे ओनली लंके. बरोबर आहे ना, तसंच म्हणलेत मुख्यमंत्री, पण ती तुम्हाला वेगळं ऐकायला आणि वेगळं दाखवतंय. ओके. बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.